मॅचला संधी क्षेत्ररक्षकानं कुठल्याही प्रकारची चूक केली नाही। मिडॉनला जो क्षेत्ररक्षक तैनात होता पुल करण्याचा प्रयत्न जो मात्र अनसक्सेसफुल राहिला। क्षेत्ररक्षकाची निवड केली, विकेटचं पतन। महत्त्वाचा खेळाडू रंजन पाटील परतीच्या प्रवासाला। कुठेतरी रंजन थोडासा स्ट्रगल मध्ये बघायला मिळत होता, त्याच्या बॅटवर बॉल तेवढ्या प्रॉपरली येत नव्हता। जी नेहमी सुरुवात त्याच्या माध्यमातून आपल्याला पॉवर प्ले मध्ये बघायला मिळत असते, आज ती पॉवर प्लेची सुरुवात या ठिकाणी बघायला मिळाली नाही। आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर आहे 4 आणि महत्त्वाचा खेळाडू रंजन पाटील बॅक टू डगआउट। निकेतन पाटील मैदानामध्ये दाखल। निकेतन आणि रंजन सातत्याने एजीएस देवघर संघाची प्रमुख जोडी, ज्या जोडीवर फलंदाजीची धुरा अवलंबून असते ती मात्र मैदानामधनं, परंतु रंजनला परतीच्या प्रवासाला धाडले आणि आता मात्र निकेतन मैदानामध्ये दाखल झालाय। आपण गोलंदाजी मार्कवरून गोलंदाजी करताना बॉलरला पाहतोय ऋषभ याला। आतापर्यंत चांगला मारा त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय। पुन्हा एकदा मनोज सर आमच्याकडे वळतायत, त्यांच्याकडे दोन्ही हात मात्र समांतर रेषेत येत असताना या ठिकाणी एक अतिरिक्त धाव आतापर्यंत जवळपास बघायला गेलं 3 चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये हाताळले गेले, ज्या 3 धावा आणि बॅटमधनं 2 धावा बॅटर्सच्या बघायला मिळाल्या। धावसंख्या 5 या अंकावर बघायला मिळते। 5 रन्स ऑन अ बोर्ड, 4 चेंडू संपलेत। मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जे आपण प्रगतीपथावर असताना पाहतोय। आजच्या दिवसामधील तिसऱ्या लढतीकडे आपण वाटचाल केली आहे। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न पुढचा चेंडू, यावेळी बॅटची लिडिंग एज, बॉल चाललाय थर्डमॅनच्या रिझन मध्ये, गॅप आहे आणि गॅपमधनं बॉल जिथपर्यंत बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल 2 खेळाडू त्या बॉलचा पाठलाग करत होते आणि यशस्वीरित्या मात्र पाठलाग केलाय। धावसंख्या त्यावर वेगानं झपाट्यानं कंप्लीट केली आहे। अर्धा तास 2 आणि 2 न वाढून मात्र स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतंय 7 या अंकावर। महेश भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, अर्थातच दी लेजंड प्लेयर ऑफ वाडा टेनिस क्रिकेट महेश भोईर यांचा सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी कैलास पाटील यांना करतो। आपल्या शुभस्ते आपण महेश भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे। नंतर विशाल वलटे वंडर स्पोर्ट्स चे ओनर प्रोप्रायटर विशाल वलटे, त्यांनाही विनंती करतोय की मुख्य मंचावर यायचं आहे। विशालजी वलटे, ओव्हर टू अदवर। एक सिंगल या बॉलवर कंप्लीट झाली आहे। मंचावरनं आपण महेश भोईर यांचा सन्मान होताना पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। अर्थातच शिवकृपा चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। गेली मॅच कुडूस 11 टीमनं खूप अप्रतिमरित्या मात्र आपल्या बाजूने खेचली। अर्थात ज्या संघामधनं अनेक तारे सितारे आपण या वाडा तालुक्यातील अनेक धुरंधर कुडूस 11 टीममधनं इन ॲक्शन पाहिले, यामध्ये हर्षद होंडो स्वतः बघायला मिळाले, सौरभ अडकमोळ, महेश भोईर, महेश जाधव, विशाल वलटे, चिराग भानुशली असा एक मजबूत खेळाडूंचा संच असलेली टीम लास्ट मॅच आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळाली। आणि या मॅचमध्ये आपण जातोय एका बाजूने आपण पाहत आहोत अर्थातच एजीएस देवघर आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी वाघोटे टीम मैदानात आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत ऋषभने पहिलं षटक खूप दर्जेदार हाताळलंय। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली 8 जोडली गेली आहे। 8 रन्स ऑन अ बोर्ड, 8 धावा स्कोर कार्डवर, ज्यामध्ये जवळपास 3 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये होत्या। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता अक्षय सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरनं। निकेतन आणि पुष्करच्या विपक्षामध्ये निकेतन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बघायला मिळतोय, त्याच्या विपक्षामध्ये अक्षय सज्ज होईल। 30 यार्डच्या बाहेर आपण 3 खेळाडूंना पाहतोय, एक स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये, एक मिड विकेट आणि एक डीप लॉंग ऑफवर बघायला मिळतोय। यावेळेला थोडेसे अतिरिक्त सफल झाले, तदनंतर सरळ बॉलला भिरकावून दिलं, बॉल चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं, बॉल सरळ सीमारेषा पार। निकेतनच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6। प्रथम स्ट्रोक निकेतन याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाला, थोडेसे अतिरिक्त सफल झालेले। तदनंतर मधल्या टप्प्यावर बॉल मिळाला आणि मधल्या टप्प्यावरच्या बॉलला सरळ पुल करत असताना सीमारेषेच्या बाहेर त्याने धाडून दिलं। नेक्स्ट बॉल, यावेळेला चेंडू चांगला, खूप अप्रतिम, तेवढाच चांगला प्रहार बघायला मिळतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे तिन्ही गोष्टी खूप अप्रतिम बघायला मिळाल्या। खूप
दर्जेदार चेंडू होता, ज्याला तेवढ्याच चांगल्या फटक्यामध्ये कार्पेटच्या सहाय्यानं खेळून काढलं, जिथपर्यंत बॉल मिड ऑफरनं लॉंग ऑफला आला. तत्पूर्वी जो डीप लॉंग ऑफरचा खेळाडू होता त्याने हातामध्ये बॉलला कलेक्ट केलं आणि फेक केली. तत्पूर्वी निकेतननं एक सिंगल कंप्लीट केली आहे. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पुष्कर याला पाहू शकाल फलंदाजी करण्याकरिता बॅटिंग स्टान्सवरनं. बऱ्याच काळानंतर मात्र तो स्ट्रायकिंग एंडला येतोय. नेक्स्ट बॉल यावेळेला पुष्करनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रहार करायचं होतं. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझनमध्ये, त्या ठिकाणी एकच सिंगल कंप्लीट होईल. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाकडनं पुढील 2 बॉलवर चांगल्या पद्धतीनं कमबॅक बघायला मिळालंय. पुढच्या 2 चेंडूवर फक्त आणि फक्त 2च धावा त्याने खर्चिक केल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर या 2 वाढून 16 या अंकावर जाऊन पोहोचेल. 3 चेंडू आतापर्यंत या षटकाची समाप्ती झालेत. एका बाजूने एजीएस देवकर आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी वाघोटे अशी मॅच मैदानामधनं इन ॲक्शन बघायला मिळते. नेक्स्ट बॉल गोलंदाजाचा यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. अंतिम क्षणाला बॉलने मात्र अनपेक्षित उसळी घेतली आणि जी उसळी कुठेतरी धोकामंद ठरावी असं म्हणावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्या बॉलवर पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सातत्यपूर्ण बॅक टू बॅक 3 सिंगल या मैदानामधनं बॅटिंग करणाऱ्या टीमला खेळण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाजाने. कारण पहिल्या बॉलवर आपण पाहिला तर सातत्याने मधल्या टप्प्यावर बॉल होता, तदनंतर कमबॅक करत असताना सातत्याने ब्लॉकमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय निकेतन आणि तदनंतर पुष्कर या दोघांनाही या बॉलवर त्याने रोखून धरलंय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र दांडी गुल. बॉल परफेक्ट यष्ट्यांच्या मधोमध ठेवलेला आणि मिस झाला आणि मिस झाल्यानंतर सरळ बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळला. विकेटचं पतन झालंय. अजून एक खेळाडू परतीच्या प्रवासाला पुष्कर पाटीलच्या खेळीचा अंत. धावसंख्या स्थापित ती म्हणजे 17 या अंकावर आणि 17 नक्कीच खतरा बनला एजीएस देवकर टीमला. विकेट क्रमांक या ठिकाणी बाद होत असताना दुसरी आणि चेंडू पाहिले या षटकामधील आतापर्यंत समाप्ती झाले ते म्हणजे 5. शेवटचा व अंतिम एक चेंडू बाकी असेल दुसरं षटक जे आपण प्रगतीपथावरनं पाहतोय. अजून एक नेक्स्ट बॉल यावेळी अक्षय नाईक आल्या सन्मान द्यायला भाग पडलं. चांगली गोलंदाजी, काबिले तारीफ करावी लागेल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय आणि पुढील 5 बॉलवर पाहिल्या तर त्याने फक्त आणि फक्त धावा खर्चिक केल्या, त्या म्हणजे 4. दर्जेदार कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्तीस येत असताना आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 18-18. नेक्स्ट मॅच तो पुढचा सामना आपल्या भेटीला येईल. टीम माऊली प्रतिष्ठान कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम खानिवली. दोन्ही संघ तयार राहायचा आहे. बरोबर एक इनिंग जेव्हा संपेल तेव्हा टॉस करण्याकरता दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये पाहिजेत हे लक्षात असू द्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम खानिवली आणि टीम माऊली प्रतिष्ठान कुडूस बरोबर एका इनिंग नंतर दोन्ही कर्णधार टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये हजर पाहिजेत. ओव्हर टू अदवर. बी फास्ट, गेम थोडी स्पीडअप करा. हाच 1-1 मिनटं आपल्याला शेवटला आठवत असतो, या गोष्टीची नोंद असू द्या. कारण सातत्याने सकाळी दुपारी केलेला विलंब, शेवटची मॅच कुठेतरी तडजड थोडीशी करावी लागत असते. सो ती गोष्ट व्हायला नको. आपण थोडी गेम स्पीडअप करायची आहे. चला, नवीन गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झाला. आपण पाहू शकाल चेक या ठिकाणी HR फॅशनचे प्रोप्रायटर विकी काळे हे मात्र उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. पाली नाका या ठिकाणी एक शॉप आहे त्यांचं, नक्की व्हिजिट करा. HR फॅशनचे प्रोप्रायटर विकी काळे, रोहित काळे, व्हिजिट करा त्या दुकानाला. सातत्यानं चांगला कॅप्स, मग चांगले टी शर्ट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. विकी काळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून
या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द मॅच करिता अर्थातच जी आकर्षक आपण कॅप पाहतोय. चला मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. ऋषभ ज्या गोलंदाजाने बॅटिंग करणाऱ्या टीमला कम्प्लिटली रोखून धरलंय तो ऋषभ, जर्सी क्रमांक 30 परिधान केलेला खेळाडू, ज्याला आपण बॉलिंग मार्क होणं पाहतोय गोलंदाजी करताना. निकेतन पाटीलच्या विपक्षामध्ये त्याची आता सत्व परीक्षा. आत्तापर्यंत निकेतन आणि त्याच्या साथीदाराला खूप चांगल्या पद्धतीनं रोखून धरलंय. नेक्स्ट बॉल ऋषभ सज्ज होईल वरती विकेटनं. निकेतन पाटील याच्याकरिता यावेळी फटका फसलाय. उंची तर बरीच गाठली आहे बॉलनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याने मात्र या ठिकाणी कॅच सोडली आहे. जीवनदान दिले निकेतन पाटील याला. हे येणारं जीवनदान किती महागड ठरेल ही येणारी 2 ते 3 षटकं आपल्याला नक्की सांगून जातील. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून चूक झाली. बॉलनं उंची बरेच गाठलेली आणि उन्हाचा खूप झोक आहे आणि ज्या कारणाने मात्र त्याच्या हातामधनं कॅच ड्रॉप झाली. जीवनदान मिळालंय. स्ट्रायकिंग येईनला आता अक्षय नाईक आपण पाहू शकाल. थोडी गेम स्पीडअप करायची आहे सर, वॉर्न करत राहा, सातत्याने विलंब नकोय. नेक्स्ट बॉल ऋषभ याचा वरती विकेटनं. यावेळेला फटका चांगला, पुन्हा एकदा मिस टाइम. क्षेत्ररक्षक आणि आता कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. कव्हरच्या रिजनमध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो बॉलवर गेला आणि त्याने हातामध्ये मात्र कॅच कंप्लीट केली. विकेटचं पतन, खेळाडू बाद. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा गातेच गावाचा. नवीन खेळाडू बॅटिंग करण्याकरिता निखिल मैदानामध्ये दाखल. पिच हिटर सातत्याने या देवघरकरांकरिता जेव्हा जेव्हा सामने अडचणीमध्ये अडकलेले असतात तेव्हा येऊन आणि मॅच फिनिश करणं हा नेहमीचा त्याचा रोल आहे. गेम फिनिशर आहे तो मात्र बॅटिंग करण्याकरिता. आपण फलंदाजी स्टान्सवरनं त्याला पाहू शकाल. नवीन फलंदाज आणि मोठमोठे षटकार नेहमी त्याच्या बॅटमधनं बघायला मिळत असतात. तो निखिल बॅटिंगसाठी मैदानात दाखल. ऋषभ पुन्हा एकदा वरती विकेटनं. यावेळेला आल्या आल्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता सरळ बॉलला भिरकावून दिलं जात आहे. अर्थातच समालोचन कक्षाला मात्र या ठिकाणी मानवंदना देण्याकरिता बॉल सरळ ट्रॅव्हल सीमारेषा पार. आलाय षटकार 6. केला होता खऱ्या अर्थानं मोठमोठ्या फटक्यांकरिता. या करंट कंडिशनला ज्या खेळाडूची सातत्याने चर्चा आहे, धावसंख्या आपण पाहिली तर 6 ने वाढून 26. नेक्स्ट बॉल ऋषभ पुन्हा एकदा सज्ज होईल वरती विकेटनं. यावेळेला काय झालं, यष्ट्यांच्या मागे झाली आहे चूक आणि बॉल सरळ ट्रॅव्हल झाला. पंचांचा इशारा येतो. 22चा चौकार या ठिकाणी. लॉंग स्टॉपला बॉल गेला आणि तो सरळ कन्वर्ट झाला चौकारामध्ये. धावसंख्या 4 न वाढून 30 या अंकावर जाऊन पोहोचेल. 30 रन्स. सातत्यपूर्ण फलंदाजी आल्या आल्या मात्र मॅच ऑन आणि 2 बॉलवर 10 धावा जवळपास कन्वर्ट झाल्यात. मग ज्यामध्ये एक 22चा चौकार होता आणि एक प्रहार जो निखिलच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाला. या स्पर्धेची वैशिष्ट्यता अर्थातच शिवकृपा चषक 2024. तुम्ही आज इथे भलेही प्रेक्षक पाहत नसाल परंतु अंतिमच्या 2 दिवसामध्ये शनिवार आणि रविवार तुम्हाला इथे बसायलाही जागा मिळणार नाही. इतकी मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन होतो. सातत्यपूर्ण यशस्वी 3 पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये पदार्पण. वाडा तालुक्यातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवतोय पाहतोय. शिवकृपा चषक 2024 ज्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर खेळाडू आणि अर्थातच प्रेक्षक या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यूट्यूब लाईव्हवरनं सुद्धा सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जॉईन आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल ऋषभ
यावेळी हलक्या हातानं फक्त स्टिअर केलंय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला खेळून काढलं जात आहे. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल, काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये नाही, मात्र सिंगलवर समाधान मानता येईल. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर तिसरं संपलंय आणि 3 षटका अखेरीस धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. आमचे स्कोरर कळवत आहेत 32-32. अंतिमच्या 2 षटकांचा खेळ बाकी, 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये इथून किती धावा केल्या जातील हे टार्गेट घेऊन निखिल आणि त्याची साथ निकेतन आणि त्याची साथ देण्याकरिता निखिल ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता मिलिंद लोहार मात्र यावेळी सज्ज झालेत. जो खेळाडू संपूर्ण युवा खेळाडूंना घेऊन मात्र आई गावदेवी वाघोटी टीमच्या माध्यमातून मैदानात इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतात. ते मिलिंद लोहार बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता मला चावी भेटली तर समालोचन कक्षात आणून द्या जरा. नवीन गाडी आहे, आत्ताच 1 महिना झाला. जर कोणाला ती चावी जर भेटली तर आमच्या समालोचन कक्षात जरा आणून द्या. ओव्हर टू अदवर. पहिला बॉल घेऊन मिलिंद लोहार आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज झालेत बॉलिंग करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला निखिल विध्वंसक खेळाडू त्याच्या विपक्ष ओव्हर दी विकेटनं. पहिलाच बॉल, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. मिड विकेटचा खेळाडू जिथपर्यंत बॉलवर येतोय आणि हातामध्ये कलेक्ट करून फेक करेल, एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट होती. सिंगलला आपण पाहिलं तर धावफलकामध्ये वाढ, धावफलक पाहिलं 33 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 33 रन्स, सातत्यपूर्ण धावसंख्या मात्र पहिल्या 2 षटकामध्ये रोखून धरलेली, परंतु तदनंतर निखिल मैदानामध्ये आला आणि त्याने मात्र ज्या धावसंख्या एकवटवली ती खूप अप्रतिमरित्या. याही वेळेला फटका तर चांगला सजवलेला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न होता आणि त्यावर बॉल जवळपास स्लो झाला आणि एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल. सिंगलने आपण धावफलक पाहिलं तर वाढून स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 सहजरित्या आणि फटके खेचून देत नाही आहेत मिलिंद लोहार, जो गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरनं पाहतोय. अनुभवाने परिपूर्ण गोलंदाज आहे. जर्सी क्रमांक 07 परिधान केला. निकेतन काहीतरी कानमंत्र या ठिकाणी मात्र निखिल याला देत असताना आणि त्या कानमंत्राचा किती प्रमाणामध्ये निखिलला फायदा होईल हे मात्र पाहण्याजोगं आहे. नेक्स्ट बॉल मिलिंद सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं बॉलिंग करण्याकरिता. यावेळेला फटका फसलाय, कव्हरच्या दिशेनं मात्र बॉल चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर जज करतोय एक तर कंप्लीट, काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये, आणि फेक थोडीशी खराब बघायला मिळते, रिस्क, आणि त्या ठिकाणी मात्र कोणाची विकेट डाऊन होईल. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. निकेतन पाटील परतीच्या प्रवासाला. फेक थोडीशी खराब होती परंतु दुसऱ्याच्या शोधामध्ये होते आणि निखिलने केलेली घाई कुठेतरी आता मात्र एजीएस देवघर संघाला महागडी ठरत असताना महत्त्वाचा खेळाडू निकेतन पाटील परतीच्या प्रवासाला. चला नवीन बॅटर थोडे घाई करत जा, सातत्याने विलंब नकोय. या खऱ्या अर्थानं वाडा तालुक्यातील अनेक अप्रतिम खेळाडू मंचावरनं पाहतोय. स्वतः अर्षद होंडो आहेत त्या ठिकाणी, महेश जाधव आहेत, विकी काळे आहेत, महेश भोईर आहेत, त्यांचंसुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यामागे सातत्याने धनेश साने यांना संपूर्ण टीम खूप अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेत ही स्पर्धा मात्र यशस्वी करत असते. यावेळेला अप्रतिम बॉल, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि बाउन्स होऊन मात्र निघून गेला स्टँडच्या मागे, परंतु पंचांचा इशारा आलाय, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र हा चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला.
नेक्स्ट बॉल मिलिंद लोहार. या वेळेला मात्र निखिलनं सरळ फेकून दिले बॉलला, सडक पे कडक बॉल सीमारेषा पार. आलाय निखिलच्या बॅटमधून अजून एक प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सरळ निघून गेला आणि तो म्हणजे षटकाराकरिता 6 धावसंख्या कन्वर्ट झाली आहे. 6 वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं, पुढे जाऊन पोहोचलंय 42-42. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 4. अंतिमच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मिलिंद लोहार यांच्या. मिलिंद लोहार या बॉलवर कुठेतरी त्यांच्यावर प्रहार केला गेला निखिलनं आणि आता मात्र त्यांना सुद्धा प्रश्नामध्ये टाकले. गेला बॉल जो वाईड स्वरूपामध्ये पंचांनी डिक्लेअर केलेला आणि तदनंतर पुढील चेंडूवर एक अप्रतिम प्रहार निखिलच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल मिलिंद लोहार सज्ज होईल आपलं बॉलिंग मार्कवरनं राईट मोरती विकेटनं निखिल करिता. याही वेळेला बघायला मिळालेला बॉल सरळ त्या बॉलला भिरकावून दिलं जातंय. पुल करत असताना अजून एक बॅक टू बॅक दुसरा प्रहार निखिलच्या बॅटमधनं. बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार 6. अंतिमचा एक सर एक चेंडू बाकी आहे. एक अतिरिक्त स्वरूपामध्ये जो चेंडू हाताळला गेला होता तदनंतर धावसंख्या 48-48. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर सुद्धा सिंगल आली, तिसऱ्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली, चौथ्या बॉलवर चौथा चेंडू वाईड होता, तदनंतर चौथा 6 आणि 5वा 6. एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या तब्बल 48 अंकावर 48 रन्स ऑन अ बोर्ड. मिलिंद लोहार सज्ज होईल आपला बॉलिंग मार्क वन. निखिल थांबायचं नाव घेत नाहीये मैदानात. या वेळेला फटका पुन्हा एकदा चांगला. आता बॉल चाललाय कव्हर रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या दोघांच्या मधनं बॉल सरळ ट्रॅव्हल सीमारेषा पार. आलाय चौकार 4. धावसंख्या 4 न वाढून 50 क्रॉस करते. 52 धावा, 52 रन्स ऑन अ बोर्ड. संतोषजी सुरेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. आपणास विकास पाटील बोलवता आहेत. संतोषजी पाटील वेलकम. बॉलिंग मार्करिता सज्ज झालाय रोशन. या वेळेला लोवर फुल टॉस स्वरूपातला बॉल. उंची तर बरीच गाठली आहे. लांबी क्षेत्ररक्षकाच्या हाता एवढी. जो खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती. इम्प्रोवाइज करता आलं नाही. या फटक्याला उंची बॉलनं बरीच गाठली.
आणि त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. विकेटचं पतन, खेळाडू बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय, जो आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानात दाखल शुभम, जर्सी क्रमांक 45 परिधान केला खेळाडू बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. तर या स्पर्धेकरताही प्रशांत पाटील आणि फ्रॉम जामगर त्यांच्याकडनं पूर्ण आयोजन व चषकाकरता शुभेच्छा येत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून कमेंट्स दिला आहेत. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज थोडंसं मात्र पदलालित्य चुकतंय, पायांमध्ये थोडासा रनअपमध्ये बिघाड, तो बिघाड सुधारून गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं राईट आर्म ओव्हर दी विकेटने सज्ज होईल. यावेळी फक्त हलक्या हातानं स्टिअर केलं जात आहे, कारण निखिलला स्ट्राईकला आणणं खूप गरजेचं आहे. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आणि सिंगलला आपण पाहिलं तर धावपलकामध्ये भर पडेल, पुढे जाऊन पोहोचेल. आमचे स्कोरर कळवत आहेत 53-53. टीमचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, शेवटचे 4 चेंडू या इनिंगमधील बाकी. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन्स माऊली प्रतिष्ठान कुडूस 53, माऊली प्रतिष्ठान कुडूस आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम खानिवली. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहायचंय. यावेळी बॉलमध्ये गतीमध्ये केलेलं व्हेरिएशन ओळखायला चुकले, उंची तर बरीच गाठली आहे, मात्र कॅच त्या ठिकाणी कंप्लीट करता आली नाही हातामध्ये. ज्या बॉलवर वेगानं झपाट्यानं 2 धावा कंप्लीट केल्या, 2 वाढून मात्र स्कोर कार्डमध्ये भर पडतोय, पुढे जाऊन पोहोचले 55-55. या गोलंदाजाने मात्र व्हेरिएशन केलेलं या बॉलवर आणि ते ओळखता आलं नाही निखिलला, ज्या कारणाने बॉलनं उंची बरीच गाठलेली, कॅचला संधी सुद्धा निर्माण झालेली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाही आणि जो कॅच मात्र धरणी मातेला दान झाला. ज्यावर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या, 55 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला मात्र दांडी गुल अतिरिक्त प्रमाणामध्ये सफल झाले आणि परफेक्ट स्टंप अटॅक बघायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि यष्ट्यांचा वेध घेतला. विकेटचं पतन झालंय. द लिजंड प्लेयर ऑफ वाडा तालुका टेनिस क्रिकेट मिस्टर पापा शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. WPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज करिता जी बाईक ज्या खेळाडूने पटकावली होती ते पापा शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचे. धनेश साने यांची आपणास आमंत्रण आहे की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचे. आणि या स्पर्धेची नियम आहे, शिस्तबद्धता आहे की ड्रेसिंग कंपल्सरी आहे. अर्थातच या गोष्टीची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या अशी कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना चला मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय यज्ञेश. यावेळेला अप्रतिम चेंडू, त्या ठिकाणी मात्र फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. एक तर कंप्लीट, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फंबल झाली, लगेचच 2 सुद्धा कंप्लीट झाल्या. काय तिसऱ्याच्या शोधामध्ये निघतील का? आणि पंचांनी त्या ठिकाणी मात्र 2 धावा अशा डिक्लेअर केल्यात. अर्थातच बॉल त्या ठिकाणी मात्र फलंदाजाच्या पायावर जाऊन आदळला होता, ज्या कारणाने ही धाव पंचांनी नाकारली. 2 धावा स्कोर कार्डमध्ये ॲड होतील. 57 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम 1 चेंडू या इनिंग मधील बाकी आहे आणि तो चेंडू मात्र यज्ञेशला फेस करायचा आहे. यज्ञेश या बॉलवर काय मनामध्ये टार्गेट आहे, कारण इथून पाहिला आपण 60 धावा या मैदानावर धावसंख्या तुम्ही किती उभा राहा ती धावसंख्या धोकादायकच असणार, कारण अनेक रेकॉर्ड या मैदानामध्ये आपण होताना पाहिलेत, धावसंख्येचे उच्चांक गाठताना पाहिलेत. एकतर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतायत आणि सिंगलवरच समाधान. 58 धावा स्कोर कार्डवर. विजयाकरता येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 30 आणि विजयाकरता 59 धावसंख्येचं लक्ष. 30 चेंडू आणि 59 धावा ह्या कशा प्रकारे चेस केल्या जातील तत्पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी तुमच्या साथीने मात्र जॉईन होतील कुणाल मोकाशी सर. थँक्यू. तर या पुढील सामन्याचा टॉस करण्याकरता मी विनंती करेन मॅन ऑफ द सिरीज ही या स्पर्धेतनं
त्यांच्या माध्यमातून एक LCD दिली जाते सैराज खतीब आणि मेराज खतीब यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी सैराज येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्याकरता. तसेच HR फॅशनचे ओनर विकी काळे यांनाही विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे टॉस करण्याकरता. टीम माऊली प्रतिष्ठान कडूस आणि त्याच्या विपक्षात 2 हात करेल ती टीम खानिवली. त्याला टीम खानिवली कर्णधार यायचं आहे लवकर. मुजाहिद आमच्यापर्यंत थोडं वेगानं या. या अगोदरही आम्ही कॉल दिला होता की बरोबर एका इनिंग नंतर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये असले पाहिजेत. शिस्तीचं पालन करा, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, हे लक्षात असू द्या. आमचे मान्यवर दोन्ही मान्यवर उपस्थित होतील टॉस बॉक्समध्ये. टीम खानिवली चला लवकर. टीम खानिवली आणि त्याच्या विपक्षात 2 हात करेल टीम माऊली प्रतिष्ठान कुडूस. या 2 बलाढ्य संघांमधली ती मॅच आहे. या 2 बलाढ्य संघांमधला तो एक रणयुद्ध असेल जे इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल या नेक्स्ट मॅच मधनं. तत्पूर्वी मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन सैराज खतीब आणि विकी काळे यांच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. या ठिकाणी कॉल दिला जाईल माऊली प्रतिष्ठान कुडूस कडनं. छापाच पडलाय. सर्वप्रथम तर मी सैराज खतीब इथे उपस्थित झालेत, त्यांना विचारेन या स्पर्धेबद्दल तुमचं मनोगत काय असेल. पहिली गोष्ट तर पहिल्या दिवशी गटातून निघताना हारलोय मी आणि आयोजन तर खूप छान आहे. बघला गेला तर वाडा तालुक्याचा वर्ल्ड कप आहे आणि प्रत्येक वर्षी आयोजन वाढतच चाललं आहे आणि धनेश शाने आणि शिवकृपाला बेस्ट ऑफ लक. अजून काय आमच्यापेक्षा अपेक्षा असेल तर आम्ही अजून पुरं काय ना काय त्यांना सपोर्ट करू. ओके, नक्कीच, कारण की सतत पाठीशी असणारं व्यक्तिमत्व आहे. तदनंतर मी जातोय माऊली प्रतिष्ठान कुडूस संघानं टॉस जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर खानिवली सारखा संघ आहे, किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओके, तर शुभेच्छा असतील. टीम खानिवलीकडे मी येतोय. तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे. किती धावाचं टार्गेट तुमच्या मनामध्ये आहे. जास्तीत जास्त धावाचे टार्गेट करू. यांचंही जास्तीत जास्त धावांचं टार्गेट आहे. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. मान्यवरांना ही विनंती करतोय की VIP डाईस वरनं मॅचचा घ्यायचा आहे आनंद. चला आपण मॅच कडे जाणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ओपनिंग पेअर आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला ऋषभ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रवी. बॉलिंग ट्रॅक वरनं पुष्कर. विजयाकरता 159 धावसंख्येचं पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक. उंची तर बरीच गाठली आहे. दोघं ते तिघं येत आहेत जज करतात, परंतु त्या ठिकाणी मात्र पुष्करनं कॅच कंप्लीट केली आहे. वा, महत्वाच्या खेळाडूला ऋषभच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवर मात्र हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण धावसंख्या तुम्हाला मोठी चेस करायची आहे. तुम्ही मोठ्या फटक्यांच्या वेधामध्ये शोधामध्ये नक्की जाणार आणि ते यशस्वी होणं मात्र खूप कठीण आहे. आणि अर्थातच या पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे. खेळाडू क्रमांक पहिला बाद होत असताना गोल्डन डकचा शिकार ठरतोय ऋषभ. बॅक टू डग आउट. महत्वपूर्ण विकेट होती. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर ऋषभ तिथे
त्याला माघारी परतावं लागलंय. AGS देवघर चिवट खेळाडूंचा संच म्हणून सातत्यानं या टीम बद्दल मी म्हणतो, कारण सर्व एकाच वयोगटातील खेळाडू आहेत आणि जेव्हा एकाच वयोगटातील सर्व खेळाडू, सर्व युवा खेळाडू असतात तुम्ही, तेव्हा एकमेकांच्या चुका एकमेकांना सहजतेनं सांगू शकता. आणि देवघर संघ जर आपण पाहिला तर एक चांगला संच आहे, म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये स्वतःच्या गेमला इम्प्रूव्ह कशा पद्धतीनं करता येऊ शकतं हे तुम्हाला जी टीम सातत्यानं दाखवते ना, त्या टीमचं नाव AGS देवघर. नक्कीच सर, सर्व युवा खेळाडू आहेत आणि एकंदरीत सातत्याने त्यांचं संपूर्ण टीमचं कोऑर्डिनेशन हे खूप अप्रतिमरित्या बघायला मिळत असतं. यावेळी पंचांचा इशारा आलाय. हा वाईट चेंडू शरीरापासून थोडासा लांब हाताळण्याचा प्रयत्न केलेला पुष्करने. अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र धावसंख्येला श्री गणेशा झालाय. 1-1 अशी धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. हवेमध्ये आहे बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक चांगला कॅच कॅरी झालाय. सेकंड विकेट डाऊन. या फटका जर आपण पाहिला तर थोडासा शरीरापासून दूर आडव्या बॅटचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये इथे विकेट मिळतीये. 2 गडी तंबूच्या आसराला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वाघोटे संघ थोड्याशा स्ट्रगल मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे, मात्र याच वाघोट्याच्या टीमला इथे चांगला खेळ दाखवत या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एकंदर विजयाचं आव्हान जर आपण पाहिलं तर 59 धावा या विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत आणि त्या लावत असताना पहिल्या षटकातील 2 बॉलवर 2 महत्वपूर्ण विकेट आल्यात. एक वाईट ची धाव त्यामध्ये अधोरेखित झाली आहे, म्हणजे हॅट्रिकची संधी नसेल इथे, कारण नव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या नियमांनुसार जो वाईटचा बॉल आहे तो तुमच्या खात्यामध्ये गणला जातो, गोलंदाजीच्या खात्यामध्ये. त्यामुळे वाईटची संधी नसेल, हॅट्रिकची संधी नसेल, मात्र ओव्हरऑल गोलंदाजीचा परफॉर्म जर तो आपण पाहिला तर तो अक्षरशः काबिले तारीफ आहे. नेक्स्ट बॉल पुष्कर. विकेट हॅट्रिकचा बॉल नाही असं सरांनी ज्या पद्धतीने गोष्टीची गणना केली. अर्थातच नवीन क्रिकेटच्या नियमानुसार तो अतिरिक्त स्वरूपामधला बॉल तुमच्या नावी मात्र गोलंदाजाच्या नावी धरला जातो. यावेळी आल्या आल्या मिलिंद लोहार यांनी बॉलला सरळ गॅपमध्ये पाठवून दिलं लॉंगलेगच्या दिशेनं आणि त्यावर धावसंख्या पाहिली तर चौकार कन्वर्ट केलाय 4. चांगला फटका होता बॉडी लाईनवरचा बॉल आणि तिथे शरीराच्या जवळ येऊ दिलं आणि तदनंतर फ्रंटफुटला थोडंसं बाहेर काढत असताना खूप चांगल्या पद्धतीने दिशा दिली. चौकार मिळाला. 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 5 वर. चांगली सुरुवात गरजेची आहे. फाउंडेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते चांगलं फाउंडेशन इथे सेट होत आहे. हा बॉल ऑन साईडला पुण्याच्या एकदा जागा बनवली स्ट्रोक करता. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने जाणारा हा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जोवर उचलला गेला. 1 रन तिथे अधोरेखित झाली. 1 रनच्या मदतीने धावसंख्या 6. धावसंख्या 6 या अंकावर या ठिकाणी बघायला मिळते. पुष्कर पाटील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर दिली आहे. अनेकदा आपण अंकित याला पहिलं षटक हाताळताना AGS देवघर टीमच्या माध्यमातून पाहत असतो, परंतु आता कुठेतरी पुष्कर याच्या माफ करा अक्षय नाही गेला, परंतु पुष्कर याच्या खांद्यावर यावेळी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मात्र खूप अप्रतिमरित्या पार पडत असताना. निश्चित पुष्कर बद्दल सांगायचं तर टेनिस बॉल क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट यामध्ये ही त्याचा खूप चांगला हातखंडा आहे. या खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्या पात्रता फेऱ्या असतात गोलंदाजीच्या त्यामधल्या 2 लेवल त्यानं सहजतेनं अक्षरशः पार केल्या. तो हा पुष्कर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे सध्या गोलंदाजी करत असताना. कट केलं यावेळी चांगल्या पद्धतीनं लेटकटच्या माध्यमातून फ्लाइंग स्लीप मध्ये चांगली फिल्डिंग. हा स्ट्रोक खेळण्याकरता आई साईड खूप स्ट्रॉंग लागते तुमची, तुमच्याकडे खूप सारे पेशन्स लागतात या पद्धतीचे फटके खेळताना. बॉडीला शरीराच्या जवळ जेव्हा बॉलला तुम्ही येऊ देतात तदनंतर हा नजरेचा खेळ आहे. तिथे तुमच्या नजरेमध्ये बॉल जर भरला तर या पद्धतीनं तुम्ही चेंडूला कट करताना तिथे चौकार अर्जित करू शकता. यावेळेस गॅप नाही मिळाला, मात्र फटका चांगला होता. एक सिंगल या बॉलवर कन्वर्ट झाली आहे. शेवटचा अंतिम 1 चेंडू पुष्कर याच्या पहिल्या षटकातील. यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे. दोघंही जज करतायत. यष्टीरक्षक त्या ठिकाणी येईल आणि कॅच कंप्लीट करेल. महत्वाचा खेळाडू बाद. परतीच्या प्रवासाला मिलिंद लोहार बॅक टू डगआउट. महत्वपूर्ण विकेट इथे मिळतीये. फोर्स करायचं होतं अगदी समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये बॉलला उडवून फेकून द्यायचं होतं. तिथे चुकी झाली. बॉल थोडासा वर चढला, एलिमिनेशन बनलं नाही आणि चांगली विकेट किपिंग त्या क्षेत्रामध्ये एक चांगला कॅच कॅरी झाला. विकेट मिळाली. माघारी परतावं लागलं बॅटरला. यानंतर एक चांगलं बॅटल, एक चांगली लढत पुण्याच्या एकदा पाहायला मिळेल. एका बाजूनं उमर फक्की
अँड टीम जी इन ॲक्शन असेल खानिवली हा संघ तुम्हाला इन ॲक्शन असेल त्यांच्या विपक्षामध्ये माऊली प्रतिष्ठान हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. कुडूसमधले काही लेजंड्स आणि नवे खेळाडू यांचा संच खानिवलीच्या दर्जेदार खेळाडूंच्या विपक्षामध्ये तुम्हाला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगल्या टीम आहेत दोन्हीही आणि दोन्ही टीम मधलं हे बॅटल अक्षरशः रंगतदार होईल. सध्या मैदानाच्या आतमध्ये पडझड सुरू आहे ती टीम वाघोटेकडनं. वाघोटे टीमला इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक जुने जाणते खेळाडू साजिद मुकरी इथे येत आहेत. साजिद आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. अक्षय नाईक बॉलिंग मार्क होणं. ज्या गोलंदाजाचा आम्ही उल्लेख करत होतो पहिला षटक नेहमी AGS देवगरकडनं जो हाताळत असतो, मात्र यावेळी दुसऱ्या षटकाकरिता आज त्याची निवड झाली आहे. दुसरं षटक हाताळण्याकरिता पहिल्या षटकामध्ये सर पुष्कर यांनी तब्बल 3 गडी बाद केले. 3 मोठे आदरे दिलत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि 59 धावसंख्या चेस करायची आहे. तर मग आज राकेश पाटील यांची अनुपस्थिती वाघोटे संघाला नक्की जाणवतीये. लेजंड इज ऑलवेज लेजंड. तुम्ही जुन्या जाणत्या खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचा आदर ठेवलाच पाहिजे. या चेंडूनंतर त्याबद्दल आपण थोडंसं बोलू. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल येऊन देहेष्टीवर आदळतोय. थोडासा आधी खेळला बॉल, थोडासा उशिराने आला, गती परिवर्तन होतं. बॉल देहेष्टीला स्पर्श करतो. बघा मी नेहमी म्हणतो ना की लेजंड खेळाडूंचा आदर आणि सन्मान तो तुम्हाला मोठं बनवतो. कारण युवा खेळाडू खूप सारे आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता नाही असं मी कधीही म्हणत नाही. मात्र युवा खेळाडू असेही येत ना आजवर की एक षटकार मारणार, त्याला स्टेटसमध्ये ठेवणार, त्यांचे 4 मित्र त्यांना बादशाह बोलणार आणि मध्ये हवेमध्ये उडत राहणार. हे नव्या खेळाडूंचं चित्र सातत्याचं आहे. मात्र याच जर दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर दुसऱ्या बाजूने जे जुने खेळाडू आहेत ना, जे जुन्या तांदळाप्रमाणे आहेत, जसजसं त्यांचं वय वाढते ना तसतशी त्यांची किंमत वाढते, तसतसा त्यांचा खेळ वाढतो. खूप वेळा म्हणजे खूप सारे असे खेळाडू आहेत ना ज्यांनी कित्येक वर्ष आपल्या टीमच्या बॅट सांभाळल्यात, कित्येक वर्ष टीमच्या सोबत फक्त बॅट धरण्याकरता आलेत. मात्र कधीही गर्व नाही केला की आम्ही चांगले खेळलो, आम्ही एवढे वर्ष काढली, आम्ही एवढे वर्ष हे केलं. आत्ताचे खेळाडू 1-2 षटकार स्टेटस बादशाह झाला बादशाह. अतिशय म्हणजे परफेक्ट गोष्ट सर तुम्ही आत्ताच म्हणाले. कारण युवा खेळाडू आहेत, सातत्याने एखादी लाईव्हची टुर्नामेंट ज्यामध्ये चांगला परफॉर्मन्स, मग व्हिडिओ रेकॉर्ड करणं, स्टेटसला टाकलं आणि तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला की त्यांच्या 2 ते 4 मित्रांनी त्यांना त्या स्टेटसला रिप्लाय करणं की खूप अप्रतिम खेळतो बादशाह. आणि मग लेजंड खेळाडू यांचा तुम्ही उल्लेख केला की ज्याप्रमाणे अर्थातच जो फटका मैदानातनं बघायला मिळतो, यावेळी बॉल चाललाय अर्थात बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चांगला स्ट्रोक मैदानातनं आलाय आणि चौकार. ज्या पद्धतीने सर तुम्ही उल्लेख केला होता की आय कोऑर्डिनेशन ही खूप महत्त्वाची असते अशा फटक्याकरिता, तीच गोष्ट बघायला मिळाली पुन्हा. या पद्धतीचे स्ट्रोक जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा सफल झाले, त्यानंतर मागच्या दिशेनं खेळायचं होतं, फटक्यामध्ये यश आलं नाहीये. यावेळेस जर आपण पाहिलं तर हे क्रिकेट वर्षानुवर्ष अपडेट होत राहिलंय. अपडेट गरज आहे सध्या आणि त्या अपडेट क्रिकेटमधला एक अपडेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होत असताना तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक महत्त्वाचे आहेत, मात्र त्याकरता तुमची नजर ती खूप महत्त्वाची असते. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं रन्समध्ये, इथे विकेट. माघारी परतावा लागेल का बॅटरला? आणि माघारी परतावा लागतंय. महत्वाचा खेळाडू जो चांगली फलंदाजी करत होता तो मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्डवर जोडली गेली. आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत 14-14. चला नवीन बॅटर थोडे धावत जा. चला वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने सहयोग करावा हीच विनंती आम्ही प्रत्येकाला करू. कारण 4 षटकांच्या मॅचेस सेकंड राऊंडच्या त्या निर्धारित वेळेत जोपर्यंत सूर्यनारायण आहेत तोपर्यंत कंप्लीट होत जात झाल्या तर आणखी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या दिवसातनं अंतिम ज्या टॉप 6 टीम असतील त्यामध्ये जाऊन पोहोचली टीम SP बिलोशी. आणि कालच्या दिवसातनं जर आपण पाहिला तर बहरदार खेळ करत टॉप 6 मध्ये पोहोचली RP लायन्स विपुल 11 वाडा. खूप चांगला परफॉर्म राहिला रुपेश लोखंडे
कालच्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसातनं प्रियेश पाटील असेल किंवा सागर, प्रियेश या सर्वांचा खेळ दर्जेदार राहिला होता. आज कोण असतील जे पुढे येतील? आणि मी जसा काल उल्लेख केला ना की सध्या जे काही चित्र यूट्यूबच्या माध्यमातून जे काही कमेंट्स येत आहेत तर इथनं पुढे आजच्या दिवसातनं कोण टॉपर आहे, कोणाच्या धावा किती आहेत, तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमच्या समवेत आम्ही पुन्हा एकदा पोहोचू. नेक्स्ट बॉल अक्षय नाईक सज्ज होईल आपला बॉलिंग मार्क वन राईट मोर दी विकेटनं. पुढील चेंडू हलक्या हातानं गॅपमध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. पॉईंटच्या दिशेनं दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ, परंतु त्या ठिकाणी जाऊन फील्ड केलं जाते आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीनं वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 16-16 2 षटकं संपली आहेत. विजयाकरता 59 धावसंख्येचं लक्ष, म्हणजे आता येणारे चेंडू असतील अर्थातच आमचे स्कोरर आम्हाला कळवत आहेत ते म्हणजे 18 आणि विजयाकरता गरज असेल 43 धावसंख्येची. चला बी फास्ट, थोडी गेम स्पीडअप करायची आहे, घाई करा, सातत्याने विलंब नको. या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाईल तर रंजन पाटीलला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना पाहतोय. या तिसऱ्या षटकाची जबाबदारी रंजन याच्या खांद्यावर दिली जाते. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगर, खूप अप्रतिमरित्या बॉलला बाहेरच्या दिशेनं कट करत असतो तो रंजन. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. चला बी फास्ट. एक युवा खेळाडू आणि सातत्याने ज्याही खेळाडूने अप्रतिमरित्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावर एजीएस देवघर संघाला अनेकदा मॅचमध्ये कमबॅक करून दिले. गेलेल्या मॅचमध्ये तो रंजन गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरनं. चला सातत्याने इतका विलंब नकोय निकेतन. प्रत्येक बॉलनंतर आणि प्रत्येक षटकानंतर प्रत्येक चेंडूनंतर खेळाडूंना तुम्ही चेंज करत असा फिल्डिंगच्या पोझिशनमध्ये, आम्हाला ती गोष्ट मान्य आहे, परंतु इतकाही नकोय मॅचला. आणि अर्थातच या तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात. रंजन पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता डावखोऱ्या हातानं सज्ज झालाय. हलक्या हातानं फिरवायचं होतं बॉलला, अखेरच्या क्षणाला मात्र पॉईंटच्या दिशेनं खेळून काढलं जातं. एक तर कंप्लीट, काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये मात्र वा काय फिल्डिंग बघायला मिळते, अप्रतिम फिल्डिंग. एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल. आणि ज्याप्रमाणे सर तुम्ही उल्लेख केला होता की अतिशय चिवट खेळाडूंचा संच आहे अर्थातच टीम एजीएस देवघर, आणि नेहमी मॅच किती हातामधनं जात असू द्या पण मॅच कधी सोडत नसतात. फाईट ही त्यांची कंटिन्यू चालू असते आणि आजही तीच गोष्ट मैदानात बघायला मिळते. यावेळेला मात्र फटका चांगला, मधल्या टप्प्यावर मिळालेला बॉल त्या सरळ बॉलला पुल करत असताना पाठवून दिले. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल आलाय आणि अर्थातच या बॉलवर आलाय तेवढाच चांगला प्रहार, तो म्हणजे षटकार 6 वाढून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 23-23 समीकरणामध्ये बदल होतोय. मॅच अजून सुद्धा ऑन आहे, इथून सुद्धा ही धावसंख्या चेस होऊ शकते. येणारे चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 16 आणि विजयाकरता 36 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 36 धावा. स्ट्रायकिंग इनला फलंदाज जो बघायला मिळतोय आपल्याला, ज्याच्या बॅटमधनं हा प्रहार बघायला मिळाला अर्थातच रोशन. पहिल्या मॅचमधनं आजच्या दिवसात अर्थातच बॉबी 11 केईचा पडा या टीमने मात्र बाजी मारली. गेल्या मॅचमध्ये कुडूस 11 या टीमनं, आणि या मॅचमध्ये रणसंघर्ष चालू आहे अर्थातच आई गावदेवी वाघोटे आणि त्याच्या विपक्षामध्ये एजीएस देवघर. नेक्स्ट बॉल रंजन, पुढील चेंडू याही वेळेला फिरवलंय, समोरून फिरवलंय बॉलला, बॉल निघून गेला स्टँडच्या मागे. अजून एक डॉट बॉल. अगदी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडूला फिरवणं गरजेचं आहे, हा एक्सपिरियन्स तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंच्या सोबत खेळल्यानंतर मिळतो. आणि रंजन एक असा खेळाडू आहे जो सातत्यानं जी युवा खेळाडूंचा संच आपण म्हणतो त्यामधनं खुल्या गटामध्ये खेळताना पाहायला मिळतो. आणि त्याच जोरावर अगदी चांगला बॉल, खूप अप्रतिम असं डिलिव्हर्जन त्याच्या वतीने पाहायला मिळते. अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही चेंडूला टर्न करता, कट करता. आणि इथे जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावर हा बॉल त्यानं पिच केला आणि तिकडनं बाहेरच्या बाजूने काढला. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. काल जर आपण पाहिलं तर जिथे आरपी लायन्स वाडाचा संघ स्ट्रगलमध्ये होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं ती गोलंदाजी केली आणि एका षटकामध्ये त्या 9 धावा तिथे डिफेंड केल्या प्रीतम तरे
अक्षरशः प्रभावित केलं काल त्या खेळाडूंना. ज्या पद्धतीने त्यांनी ती मॅच गालतरे टीमच्या अक्षरशः तोंडचा घास पळवला असं म्हणावं लागेल. असे काही खेळाडू आहेत ज्यांची तारीफ जरूर व्हायला हवी. ज्यांनी चांगला खेळ केलाय ते चांगलेच आहेत. प्रीतम तरेची कालची गोलंदाजी चांगली होती. आज सकाळचा रजाचा जो झेल होता, वडवलीचा डिंगडॉंग वडवली मधला जो रजा, अप्रतिम कॅच. आज सकाळच्या सत्रामध्ये एक अभूतपूर्व झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. अप्रतिम खेळ प्रत्येक संघ दाखवण्याचा जरूर प्रयत्न करतोय. क्रिकेट है हार जीत होत राहील, कारण काल संभाव्य विजेत्यांची नावं खूप होती. पहिल्याच मॅच मध्ये आई गावदेवी तिलसे पराभूत होताना पाहायला मिळाली. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड काल पहिल्या राऊंड मध्ये परास्त झाला. खूप टीम आहेत, नावं नुसती मोठी असून प्रत्येक टीमच्या बद्दल हेच आहे ना की एखाद्या मॅच मध्ये तुमचा परफॉर्म चांगला होईल, एखाद्या मॅच मध्ये तुमचा परफॉर्म खराब होईल. त्यामुळे क्रिकेट आत्मीयतेने आणि शिस्तीने खेळणं गरजेचं आहे. रोज तुमचाच दिवस असेल असं नाही आहे, कारण या खेळाबद्दल मी नेहमी म्हणतो ना की या खेळाचा कोणी एक राजा कधीच नाही. जो अगदी चांगल्या मेहनतीनं, खरेपणानं आणि नियमितपणे प्रॅक्टिसनं क्रिकेट खेळेल, हा खेळ त्याचा आहे. खरेपणा या खेळाचा सर्वात अविभाज्य घटक आहे. पुढचा बॉल, हा बॉल टप्पा खाल्यानंतर जर आपण पाहिलं तर यष्टनच्या वर्ण विकेटच्या मागे चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. टीम स्ट्रगल मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते वाघोटे. त्याचं एकमेव कारण आज राकेश पाटील सोबत नाहीये, आणि राकेश पाटील जेव्हा केव्हा असतो तेव्हा निश्चित हा संघ अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळतो. हा बॉल जमिनी लगत खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं अक्षय, त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 24-24. आपल्या या मंचावर टेनिस बॉल क्रिकेट मधले वाडा तालुक्याचे एक लेजंड खेळाडू साजिद मुकरी इथे उपस्थित आहेत, आणि त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी अतिशयाने विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. कैश पटेल इथे उपस्थित होत आहेत. कैश, आपलंही स्वागत आहे. वाईटचा इशारा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 25. खूप मागे राहिलेत. बरोबरी करण्याकरता येणाऱ्या 10 मध्ये 35, म्हणजे येणारे 2-3 बॉल मध्ये 2-3 मोठे फटके ते गरजेचे आहेत. मात्र त्याचा प्रयत्न असताना विकेटच्या मागे शॉर्ट फाईन लेग मध्ये एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परत. साजिद मुकरी यांचा हा शुभ सन्मान मुख्य मंचावरनं पाहताय, जे आपल्या स्पर्धेकरता आपल्या समवेत इथे जॉईन झालेत. शिवकृपा ट्रॉफी, प्रत्येकाचा आदर सन्मान, प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुमचा जरूर केला जाईल, आणि तो सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. साजिद मुकरी यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान साजिद मुकरी यांचा तिथे केला जातोय. तदनंतर विकी काळे आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान मुख्य मंचावरनं केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत धनंजय चौधरी DC इथे उपस्थित होत आहेत. वाडा तालुका टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक अप्रतिम असं हे व्यक्तिमत्व आहे. साईराज सुद्धा इथे येत आहेत, कारण धनंजय चौधरी यांच्या माध्यमातून खूप वर्ष आपण जर पाहिलं तर साईराज 11 या नावानं कुडूसचा संघ सातत्याने वेगवेगळ्या विभागांमध्ये चांगली प्रभावशाली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. ते साईराज सुद्धा इथे आले, त्यांचंही स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावर एकंदर लागली गेली आहे 26-26. विकी काळे आपण पुढे यायचंय. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल आयोजकांच्या वतीने. विकी काळे यांचा शुभ सन्मान आपण आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द मॅच ची जी कॅप आहे ती HR फॅशन्स विकी काळे आणि त्याच्या कुटुंबियांच्या वतीनं ती आपल्याला स्पॉन्सर केलेली पाहायला मिळते. हा बॉल उजव्या स्टीवरनं खूप चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. पुष्कर जोपर्यंत बॉलला उचलेल एक सिंगल मध्ये चेंडू तिथे कन्वर्ट होईल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावर आहेत. तालुक्यातल्या मोठ्या मानाच्या सन्मानाच्या ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये संपूर्ण संघ घेऊन मैदानामध्ये उतरण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमने केलाय. चांगला बॉल
एक अप्रतिम चेंडू. जेव्हा तुम्ही उजव्या हाताने गोलंदाजी करता आणि या पद्धतीने चेंडूला फिंगर रोल करण्याची क्षमता जर तुमच्याकडे आहे तर कितीही चांगल्या बॅटरला तुम्ही बंदिस्त करू शकता आणि तेच पाहायला मिळालं या बॉलवर. अगदी गुडलिन स्पॉटवर पिच केलं आणि तिकडनं फिरवलं. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय धनंजय चौधरी DC आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या शाही सन्मानाकडे आपण वळतो. मी धनेश साने यांना विनंती करतो की आपण सन्माननीय धनंजय चौधरी DC यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. धनंजय चौधरी DC यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या निमित्तानं ते आपल्या समेत इथे उपस्थित आहेत. माईचं वस्त्र, शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ. मात्र या दरम्यान फाईन लेगला क्लिअर करणारा एक अप्रतिम असा फटका शफल झाला आणि तदनंतर शॉट फाईन लेगच्या डोक्यावरनं बॉलला उडवलं, पाठवलं त्याला सीमारेषा पार. चौकार 4. साईराज सुद्धा इथे आहेत आणि त्यांनाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाते. म्हणजे सर मारायचं होतं अर्थातच फाईन लेगच्या दिशेनं, परंतु बॉल गेला शॉर्ट थर्डमॅनला आणि त्या ठिकाणी खेळाडू होता त्याने कॅच कंप्लीट केली. निश्चित ठाणे पुणे स्ट्रोक जायचं होतं, ठाण्याला पोहोचला पुण्याला आणि तिथे पोहोचल्यानंतर समजलं की रॉंग जागेवर पोहोचलंय आणि त्यामुळे तो मैदानाच्या बाहेर. विकेट. कैश पटेल इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय, ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. गिरीश पाटील यांच्या शुभस्य या ठिकाणी मंचावर कैश पटेल यांचा सन्मान आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शिवकृपा चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला फिरवलंय, निघून गेला इस्टर्नच्या मागे. अजून एक डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक जो आपण शॉर्ट फाईन लेगला पाहत होतो त्याने कॅच कंप्लीट केली. विकेटचं पतन झालंय. सातत्याने मात्र विकेट जात राहिल्या आहेत अर्थातच आई गावदेवी वाघोटे टीमच्या. चला नवीन बॅट्समन थोडे धावत जा. चला बी फास्ट. आपण रनअप घेतच मैदानामध्ये जायचंय कंटिन्यू, कारण थोडा विलंब होतोय. हे सुरुवातीचे काही मिनिटं आपल्याला शेवटला खूप आठवतात. या गोष्टीची नोंद असू द्या. मॅचकडे आपण परतूयात. आता मात्र विजय संपादित करण्याकरिता अवघी काही शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडू आणि विजयाकरता गरज आहे 28 धावसंख्येची. 2 चेंडू आणि 28 धावा. रंजन सज्ज आपला बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल घेऊन डावकोऱ्या हातानं स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाच्या विपक्षामध्ये. यावेळेला बॉल जाऊन ध्येयष्टीवर आदळलाय. अजून एक डॉट बॉल कंप्लीट होतोय. निर्धाव चेंडू. रंजन अंतिमचा चेंडू विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे टीम AGS देवघर आणि प्रवेश केलाय दुसऱ्या फेरीमध्ये. टीम AGS देवघर संघाने या ठिकाणी आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक म्हणावं लागेल टीम आई गावदेवी वाघोटे. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि